जालन्यामधील अंतरवाली सराठीमध्ये आज मनोज जरांगेंची बैठक होणार आहे। अधिसूचना जारी केल्यानंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी ही बैठक होणार आहे। दुपारी 12 वाजता जरांगे पाटील बैठक घेतील। मनोज जरांगे काल रात्री अंतरवाली सराठीमध्ये दाखल झाले आणि गावकऱ्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। अंतरवाली सराठीमध्ये दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जरांगेंशी फोनवरून संवाद सुद्धा साधलेला आहे। 57 लाख मराठ्यांच्या घरात आयुष्याचे आरक्षणामुळे आकार गेला। प्युरिटी पिटिशनमुळे जर ते ओपन कोर्टात आले तर महाराष्ट्राला सगळ्या मराठ्यांचं कल्याण होणार आहे। तेही ह्याच आंदोलनाचे यश। 57 लाखाला 4 5 जणांना जरी प्रमाणपत्र दिली, 2 कोटी मराठी आत्ताच आरक्षणात गेले, याच्यापेक्षा समाजाला काय द्यायचं। आणि सगळ्या सोहळ्याच्या माध्यमातून एकही मराठा आरक्षणापासून लांब राहत नाही। 5 महिन्याचा संघर्ष मराठ्यांचा आयुष्याचं कल्याण करून गेला। त्यामुळे विरोधक असतोच, त्यामुळे त्याची काळजी आपल्याला करायची गरज नाही। विरोधात जायचं म्हणलं कुणी जाऊ शकतो। माझी जमीन जरी असली 7/12 असेल तरी एखादा मय म्हणलं तर तो मान्य न्यायालयापर्यंत जाऊ शकतो, त्याचं काय नसतं, ते मनावर घ्यायची गरज नाही। पण एखादी जमीन आहे, नुसती जमीनच 7/12 त्याच्या नावावर नाही, मग मात्र त्याला धोका आहे। इथं जमिनीचा 7/12 आहे मला की जमीन कितीची। सगळ्या सोयऱ्यांचा अधिसूचना अध्यादेश आला, त्याचा आता कायद्यात रूपांतर होणार, म्हणजे मराठ्यांचा 7/12 पक्का झाला। वळवळ करायची गरज नाही, यांचं ऐकायची गरज नाही। मराठ्यांनी यांचं गाव ऐकावं।